श्रावण महिन्यातला पहिल्या सोमवारीच ज्योतिर्लिंग घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येनं भाविकांची गर्दी झालेली आहे। आपण बघू शकता की घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये भाविकांची जी रांग लागलेली आहे ते आपल्या समोर आहे। 4 ते 5 किलोमीटरपर्यंत भाविकांची अशीच रांग लागलेली आहे। हजारोच्या संख्येनं भाविक घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी दाखल झालेले आहेत। या सगळ्या भाविकांमध्ये जोश उत्साह सुद्धा पाहायला मिळतो आहे। आपण जर पाठीमागच्या साईडला बघितलं तर इकडे हे ज्योतिर्लिंगाचं मंदिर उभं आहे। मंदिराचा कळस सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो आणि मंदिराच्या आतमध्ये गाभाऱ्यामध्ये सुद्धा दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडालेली आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी कमरेच्या वरचे कपडे काढून दर्शनासाठी मंदिरामध्ये जावं लागतं। त्याचबरोबर हे ज्योतिर्लिंग जे आहे ते पूर्वाभिमुख आहे। महादेवाची पिंडीचं तोंड जे आहे ते सगळीकडे उत्तरेला असतं, मात्र ही एकमेव पिंड अशी आहे की याचं तोंड जे आहे ते पूर्वेला आहे। आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे 72 वर्षानंतर पहिल्यांदाच हे जे मंदिर आहे ते श्रावण महिना सोमवारी सुरू होण्याचा योग असल्यामुळे या मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। आणि घृष्णेश्वर मंदिर हे ज्योतिर्लिंगापैकी सगळ्यात शेवटचं मंदिर असल्यामुळे ज्योतिर्लिंग असल्यामुळे सुद्धा या ठिकाणी भाविकांची एक वेगळी गर्दी होत असते। काही भाविक आपल्यासोबत आहेत, काय सांगाल? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हे 12वे ज्योतिर्लिंग आहे। आपल्या संपूर्ण भारतात 12 ज्योतिर्लिंग आहे, त्याच्यापैकी 12वे ज्योतिर्लिंग आहे। आणि असं म्हणतात की तुम्ही 11 ज्योतिर्लिंग कंप्लीट केले, जर तुम्ही 12वे ज्योतिर्लिंग कंप्लीट नाही केलं तर तुमचं दर्शनच पुरं होत नाही। आणि मराठी महिन्यानुसार म्हणजे तसं तर इतर भागात श्रावण पहिलेच चालू झालेला असतो, आपल्याकडे आजपासून श्रावण प्रारंभ झाला आहे। आणि यावर्षी प्रारंभ पण श्रावणाच्या सोमवारपासूनच आहे आणि अंतिम पण सोमवारीच आहे। आणि यावर्षी जवळपास 5 सोमवार इथे या महिन्यात आपल्याला भगवान शिवची सेवा करायला मिळणार आहे। सो नमः पार्वती पते हर हर महादेव, भोले बाबांची कृपा अशी सगळ्यांवर राहा। तर अशा पद्धतीने भाविकांमध्ये उत्साह पाहायला मिळतो। कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।